नमस्कार मित्रांनो, ग्रे मार्केट ट्रेड या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत येणाऱ्या आठवड्यामध्ये आपण कशा पद्धतीने ट्रेडिंग करणार आहोत, त्याच्यासोबत जे काही मंगळवारचं ट्रेडिंग सेशन आहे त्या मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी आपण कोणत्या लेवलवर काम करणार त्याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर मित्रांनो, आता सध्या आपण काय करतोय की जानेवारी महिन्याच्या एंडमध्ये ट्रेड करतोय। जानेवारी महिना आता संपत आलेला आहे, आता आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये एंटर होणार आहोत। तर म्हणजे जे काही आपलं इंटरिम बजेट आहे त्या इंटरिम बजेटच्या ट्रेडिंग सेशनच्या जवळ आपण चाललेलो आहे। त्यामुळे मार्केटमध्ये आता व्होलॅटिलिटी जास्त असणार आहे। जे काही आपला इंडिया विक्स आहे त्या इंडिया विक्समध्ये आपल्याला आता स्पाइक बघायला मिळणार आणि येणारा आठवडा मार्केटमध्ये जरा चॅलेंजिंग असणार आहे, कारण की हा आठवडा एक्सपायरीच्या दृष्टीने खूप किचकट आठवडा आहे। जर तुम्ही निफ्टी आणि बँक निफ्टीचा जर मंथली एक्सपायरीचा विचार केला तर निफ्टी जी काही मंथली एक्सपायरी आहे ती मंथली एक्सपायरी ह्या आठवड्यामध्ये होणार आहे आणि बँक निफ्टी जी काही मंथली एक्सपायरी मंथली एक्सपायरी पुढच्या आठवड्यामध्ये होणार आहे। म्हणजे जर तुम्ही निफ्टी आणि बँक निफ्टीच्या जर ऑप्शन चेनमध्ये गेला तर त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजतील। जर तुम्ही इथं बँक निफ्टीच्या ऑप्शन चेनमध्ये गेला आणि ती जी काही आता वीकली एक्सपायरी ही वीकली एक्सपायरी बघितली तर ती 25 जानेवारीला आहे आणि जी काही बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी आहे ती मंथली एक्सपायरी 31 जानेवारीला होणार आहे। म्हणजे बँक निफ्टीमध्ये जी काही मंथली एक्सपायरी ती 31 जानेवारी होणार आहे। तर अगोदर असं व्हायचं, या ट्रेडिंग सेशनच्या अगोदर असं व्हायचं की जी काही मंथली एक्सपायरी आहे ती मंथली एक्सपायरी निफ्टी आणि बँक निफ्टीची एकत्र असायची, पण ह्यावेळेस असं झालं की बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी वेगळ्या ट्रेडिंग सेशनला आहे, वेगळ्या दिवशी आहे आणि निफ्टीची मंथली एक्सपायरी ही वेगळ्या दिवशी आहे। जर तुम्ही निफ्टीच्या ऑप्शन चेनमध्ये गेला तर निफ्टीच्या ऑप्शन चेनमध्ये पण तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील। जर तुम्ही निफ्टीच्या ऑप्शन चेनमध्ये बघितला तर निफ्टीची काय मंथली एक्सपायरी ही मंथली एक्सपायरी 25 जानेवारीला होणार आहे आणि निफ्टीची नेक्स्ट वीकली एक्सपायरी 1 फेब्रुवारीला होणार आहे। म्हणजे मार्केटमधले जे काही दोन मेन इंडायसेस आहेत ह्या दोन मेन इंडायसेसची जी काही वीकली आणि मंथली एक्सपायरी आहे ती आता वेगवेगळ्या दिवशी येणार आहे। त्यामुळे मार्केटमध्ये जे काही ट्रेडर्स आहेत त्या ट्रेडरच्या ज्या काही पोझिशन आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीनं हेज करण्यात आलेल्या असणार, त्यामुळे मार्केटमध्ये तुम्हाला ट्रेडिंग करताना खूप चॅलेंजिंग ट्रेडिंग सेशन जाणार आहे। तर आता बघू की आपण येणाऱ्या आठवड्यामध्ये आपण कशा पद्धतीनं जे काही निफ्टी आहे बँक निफ्टी आहे याच्यामध्ये आपण ट्रेडिंग करू शकतो। जर तुम्ही बँक निफ्टीचा जर चार्ट वीकली टाइम फ्रेमवरती बघितला तर बँक निफ्टीच्या चार्टमध्ये तुम्हाला जर तुम्ही बँक निफ्टीचा चार्ट वीकली टाइम फ्रेमवरती बघितला तर बँक निफ्टीच्या चार्टमध्ये तुम्हाला एक गोष्ट क्लिअर लक्षात येते, जो काही प्रिव्हियस आपला हाय होता मार्केटनं ज्यावेळेस बँक निफ्टीनं जुलै आणि ऑक्टोबरमध्ये जो काही डबल टॉप तयार केला वीकली टाइम फ्रेमवरती, त्या डबल टॉपच्या खाली बँक निफ्टीनं क्लोजिंग दिलं आहे। म्हणजे बँक निफ्टीनं 46,200 46,300 ह्या लेवलच्या खाली क्लोजिंग दिले। म्हणजे ही जी काही लेवल आहे ही लेवल ह्या वीकली एक्सपायरीसाठी आणि ह्या मंथली एक्सपायरीसाठी खूप चॅलेंजिंग लेवल आहे। जोपर्यंत बँक निफ्टी आता 46,333 ह्या लेवलच्या वरती डेली बेसिसवरती क्लोजिंग देणार नाही तोपर्यंत तुम्हाला बँक निफ्टीमध्ये हायर साईडला मार्केट ओपन होताना दिसणार नाही, म्हणजे हायर साईडला मार्केट जाताना दिसणार नाही। 46,333 ह्या लेवलपर्यंत मार्केटमध्ये तुम्हाला सेलर्स ॲक्टिवेट होताना दिसतील आणि सेलर्स परत बँक निफ्टीला खाली घेऊन यायचं काम करतील। जसजसं मार्केट 46,333 ह्या लेवलच्या वरती ट्रेड करायला चालू करेल, जसजसं मार्केट स्पेशली बँक निफ्टी 46,333 ह्या लेवलच्या वरती क्लोज करायला चालू करेल, तसं मार्केटमध्ये आपल्याला एक शॉर्ट कव्हरिंग रॅली बघायला मिळेल। त्यावेळेस बँक निफ्टी तुम्हाला परत 47,000 ह्या लेवलकडे जाताना दिसू शकतो। म्हणजे 46,333 ह्या लेवलच्या खाली जोपर्यंत बँक निफ्टी ट्रेड करतोय तोपर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये सेलर्स ॲक्टिवेट होताना दिसतील, तोपर्यंत तुम्हाला सेल ऑन राईज ही स्ट्रॅटर्जी तुम्हाला तिथं काय होताना दिसेल, वर्क होताना दिसेल। त्यामुळे 46,333 ह्या लेवलपर्यंत तुम्ही जर सेल ऑन राईज ही स्ट्रॅटर्जी यूज केली तर तुम्हाला तिथं बेटर रिस्क रिवॉर्ड रेशो बघायला मिळेल आणि क्लिअर कट सेलिंग जर तुम्हाला करायचं असेल, जर बँक निफ्टीमध्ये ॲग्रेसिव्ह सेलिंग करायचं असेल तर ह्या आठवड्यात जो काही लो आहे हा लो बँक निफ्टीसाठी खूप महत्त्वाचा आहे। जर ह्या आठवड्याचा लो ब्रेक झाला तर बँक निफ्टी हा जो काही गॅप क्रिएट झाला वीकली टाइम फ्रेमवरती हा गॅप फिल करण्यासाठी येऊ शकतो आणि इथं येऊन परत टाइमपास करून मार्केट त्याची पुढचा जो काही ट्रेंड आहे तो ट्रेंड डिसाईड करू शकतो। जर मार्केट फ्लॅट ओपन झालं किंवा मार्केट गॅप डाऊन ओपन झालं तर मार्केटमधले जे काही सेलर्स आहेत ते सेलर्स अजून ॲड होण्याची शक्यता आहे। त्यामुळे उद्या मार्केट कुठं ओपन होतं हे बघणं खूप गरजेचं आहे। तर बँक निफ्टीसाठी 46,333 ह्या लेवलसोबत 47,000 ही लेवल पण खूप महत्त्वाची आहे। तर 47,000 ही लेवल बँक निफ्टीसाठी एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। या रेजिस्टन्सच्या वरती जर बँक निफ्टीनं वीकली या वीकमध्ये किंवा येणाऱ्या आठवड्यामध्ये जर क्लोजिंग देईल तर बँक निफ्टीमध्ये परत हायर साईडला आपल्याला एक नवीन लाईफ टाईम हाय तयार होताना दिसू शकतो। जर तुम्ही निफ्टीचा चार्ट जर वीकली टाइम फ्रेमवरती बघितला तर निफ्टीच्या चार्टमध्ये इथं वीकली टाइम फ्रेमवरती एक निगेटिव्ह पॅटर्न तयार होताना दिसतोय, म्हणजे इथे एक बेरिश एंगल्फिंग पॅटर्न तयार होताना दिसतोय। जर आता हा पॅटर्न कधी ॲक्टिवेट होणार आहे, जर या आठवड्याच्या कॅन्डलच्या लोच्या खाली जर निफ्टी जर ट्रेड करायला चालू झाला, म्हणजे स्पेशली निफ्टी जर 21,155 ह्या लेवलच्या खाली जर कंटिन्युअसली 21,255 ह्या लेवलच्या खाली जर निफ्टी कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झाला तर निफ्टीमध्ये आपल्याला नवीन सेलर्स काय होताना दिसतील, ॲड होताना दिसतील। त्यामुळं निफ्टीसाठी ह्या आठवड्यामध्ये ह्या मागच्या आठवड्याचा लो खूप महत्त्वाचा आहे। मागच्या आठवड्याचा लो जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत निफ्टीमध्ये काय होणार आहे की आपल्याला एक साइडवेज टू हायर साईडला मार्केट बघायला मिळू शकतं। त्यामुळं जोपर्यंत निफ्टी
21,255 ह्या लेवलच्या वरती ट्रेड करतोय तोपर्यंत तुम्हाला निफ्टीमध्ये काय करायचं आहे, बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी यूज करायची आहे. 21,255च्या खाली निफ्टी जर क्लोजिंग द्यायला चालू केला तर निफ्टीमध्ये तुम्हाला क्लिअर कट सेलिंग तिथं करायचं आहे. जोपर्यंत निफ्टी आता 21,800 21,900 ह्या लेवलच्या वरती जात नाही तोपर्यंत तुम्हाला निफ्टीमध्ये काय होताना दिसणार आहेत, नवीन बायर्स ॲड होताना दिसणार नाहीत. म्हणजे निफ्टी सध्या काय होते की दोन्ही साईडच्या मोमेंटम आपल्याला दाखवू शकतो. निफ्टीसाठी जो काही स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे तो 21,800 आणि 22,000 ह्या दोन लेवल निफ्टीसाठी ह्या वीकमध्ये स्ट्रॉंग रेजिस्टन्सचं काम करणार आहेत. आणि निफ्टीसाठी जो काही स्ट्रॉंग सपोर्ट आहे तो 21,250 ते 21,300 ह्या ज्या काही दोन लेवल आहेत ह्या दोन लेवल निफ्टीसाठी ह्या आठवड्यामध्ये स्ट्रॉंग सपोर्टचं काम करणार आहेत. म्हणजे ह्या जर दोन लेवलच्या मध्ये जर निफ्टीनं ट्रेड केला म्हणजे 21,250 ते 21,800 ह्या दरम्यान निफ्टी जोपर्यंत ट्रेड करतो तोपर्यंत निफ्टीमध्ये तुम्हाला एक व्हॉलॅटिलिटी बघायला मिळेल. निफ्टीमध्ये जबरदस्त ट्रॅपिंग तुम्हाला तिथं बघायला मिळू शकतं. तर आता बघूया की उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपण कशा पद्धतीनं निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करू शकतो. तर उद्या मार्केट 2 दिवसाच्या सुट्टीनंतर ओपन होणार आहे. परत मार्केटमध्ये लगेच एक्सपायरी आहे. त्यामुळे मार्केटमधल्या पहिल्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर तुम्ही ट्रेडिंग करायचं टाळलं तर मार्केटमधलं जे काही ट्रॅपिंग आहे किंवा जे काही प्रीमियम ॲडजस्टमेंट आहे त्या ॲडजस्टमेंटपासून किंवा त्या ट्रॅपिंगपासून तुम्ही वाचू शकता. जर उद्या निफ्टी फ्लॅट किंवा थोडासा गॅपडाऊन ओपन झाला तर निफ्टीमध्ये तुम्हाला सेलिंग कोणत्या लेवलवरून करायचं आहे, 21,500 ह्या लेवलच्या खाली निफ्टी कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झाला. म्हणजे 21,500 ह्या सायकोलॉजिकल लेवलच्या खाली कंटिन्युअसली निफ्टीनं 15 ते 20 मिनिटं जर ट्रेडिंग केलं तिथं परत 21,500 ह्या लेवलच्या खाली जर एम पॅटर्न तयार करून जो काही पॅटर्न तयार झाला त्या लोच्या खाली जर निफ्टी ट्रेड करायला चालू झाला तर निफ्टीमध्ये तुम्हाला तिथं पुट ऑप्शनचा विचार करायचा आहे. त्यावेळेस तुम्हाला निफ्टीमध्ये जो काही नवीन लो बघायला मिळतो 21,400 पर्यंतचा बघायला मिळू शकेल. त्यानंतर 21,355 ह्या दोन लेवल तुम्हाला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात. म्हणजे निफ्टीमध्ये तुम्हाला पुट ऑप्शन कधी बाय करायचं, 21,500 ह्या लेवलच्या खाली निफ्टी कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झाला तर निफ्टीमध्ये तुम्हाला काय करायचं तिथं पुट ऑप्शनचा विचार करायचा आहे. तर निफ्टीमध्ये तुम्ही कॉल ऑप्शनचा विचार कधी करणार आहात, जोपर्यंत निफ्टी 21,677 ह्या लेवलच्या वरती कंटिन्युअसली ट्रेड करत नाही. 21,677च्या वरती 15 ते 20 मिनिट जोपर्यंत होल्ड होत नाही तोपर्यंत तुम्हाला निफ्टीमध्ये कॉल ऑप्शनचा विचार करायचा नाही. 21,677 ह्या लेवलच्या वरती जर निफ्टी कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झाला तर निफ्टीमध्ये जे काय पहिलं टार्गेट असणार ते 21,722, दुसरं टार्गेट आपल्याला 21,800 ह्या लेवलपर्यंत निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतं. जर निफ्टी काही कारणास्तव गॅपअपच ओपन झाला म्हणजे निफ्टी 100-150 पॉईंट गॅपअप ओपन झाला तर निफ्टीसाठी जो काही स्ट्रॉंग रेजिस्टन्स असणार तो 21,730 ही लेवल असणार आहे. 21,730 ह्या लेवलच्या वरतीच मार्केटमध्ये आपल्याला एक जबरदस्त अपसाईड मोमेंटम बघायला मिळणार आहे. त्यामुळे जर मार्केट 100-150 पॉईंट गॅपअप ओपन झाला तर 21,730 ह्या लेवलच्या वरती जर सस्टेन झाला तरच कॉल ऑप्शनचा विचार करा. आणि जर ह्या लेवलला जर एखादी निगेटिव्ह पॅटर्न तयार केला किंवा एखादी शूटिंग स्टार कॅन्डल तयार केली किंवा एखादी रेंज तयार करून जर निफ्टी लोअर साईडला ट्रेड करायला चालू झाला तर तिथं पुट ऑप्शनचा पण विचार करू शकता. पण निफ्टी काही कारणास्तव गॅपडाऊन ओपन झाला म्हणजे 21,400 21,450 या लेवलच्या दरम्यान जर ओपन झाला तर निफ्टीसाठी हा जो काही एरिया हा एरिया परत काय की एक जबरदस्त डिमांड झोनचं काम करणार. त्यामुळे ह्या एरियामध्ये जर निफ्टीनं पहिली 5 मिनिटाची कॅन्डल 15 मिनिटाची कॅन्डल हॅमर तयार केली तर तुम्ही तिथं बाईंगसाठी विचार करू शकता. त्यावेळेस तुम्हाला 21,500 ह्या लेवलपर्यंत एक टेक्निकल पुलबॅक येताना दिसू शकतो. 21,500 ह्या लेवलपर्यंत तुम्ही काय करू शकता, एक कॉल ऑप्शनचा विचार करू शकता आणि तिथे 21,500 ह्या लेवलच्या दरम्यान तुम्ही जे काही प्रॉफिट आहे ते प्रॉफिट बुक करून या ट्रेडमधून बाहेर पडू शकता. आणि 21,500 ह्या लेवलला परत मार्केटने एखादी रेंज तयार करून जर 21,522च्या वरती परत मार्केट हायर साईडला जायला चालू झालं तर परत तुम्ही तिथं कॉल ऑप्शनचा विचार करू शकता. म्हणजे उद्या मार्केट कुठं ओपन होतं हे बघणं खूप गरजेचं आहे. मार्केट 2 दिवसाच्या सुट्टीनंतर ओपन होणार आहे. परत निफ्टीची मंथली एक्सपायरी ही गुरुवारी असणार आहे. त्यामुळे मार्केटमध्ये जबरदस्त व्हॉलॅटिलिटी असणार आहे. त्यामुळे मार्केटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हे 3च दिवस मार्केटमध्ये तुम्हाला ट्रेडिंगसाठी मिळणार आहेत. त्यामुळे जे काही तुमचे ट्रेड आहेत ते छोट्या लॉटवरती काम करा. छोट्या क्वांटिटीवरती जर तुम्ही ट्रेड केला तर तुम्हाला जे काही स्टॉप लॉसेस आहेत त्या स्टॉप लॉस हंटिंगपासून तुम्ही तिथे वाचू शकता. जर तुम्ही बँक निफ्टीचा चार्ट डेली टाइम फ्रेमवरती बघितला तर बँक निफ्टीच्या चार्टमध्ये एक जबरदस्त इंटरेस्टिंग पॅटर्न तयार होताना दिसतोय. म्हणजे मार्केटनं काय केले, मागच्या 3 दिवसाच्या लोला एकदा पण टेस्ट केलेला नाही आणि लो हायर साईडला मार्केटनं काय केलं आहे, एक सेम हाय तयार होताना दिसतोय. म्हणजे बँक निफ्टीमध्ये एक जबरदस्त अपसाईडचं पॅटर्न तयार होताना दिसतोय. म्हणजे जर ह्या लोच्या खाली जर बँक निफ्टी नाही आला, इथनं जो काही आता पॅटर्न तयार होतोय हा ट्रायंगल पॅटर्न जर बँक निफ्टीने जर हायर साईडला ब्रेक केला तर बँक निफ्टीमध्ये एक जबरदस्त शॉर्ट कव्हरिंग रॅली आपल्याला बघायला मिळू शकते. म्हणजे बँक निफ्टी जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फ्लॅट ओपन झाला, फ्लॅट ओपन होऊन बँक निफ्टीनं काय केलं म्हणजे 100-150 पॉईंट बँक निफ्टी 46,150 46,200 ह्या लेवलपर्यंत जर बँक निफ्टी फ्लॅट ओपन झाले आणि त्यानंतर जर 46,311 ह्या लेवलच्या वरती जर बँक निफ्टी कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झाला तर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला पहिलं टार्गेट बघायला मिळणार आहे ते 46,422चं, दुसरं टार्गेट असणार आहे ते 46,533 आणि तिसरं टार्गेट जर 46,533 ही लेवल जर बँक निफ्टीनं होल्ड केली तर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला 46,600
60पर्यंतचं टार्गेट तुम्हाला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतं. पण त्यासाठी HDFC बँकेचा स्टॉक काय करतो बघणं गरजेचं. ICICI बँक ऑलरेडी हायर साईडला ट्रेड करताना दिसतो. SBI मध्ये पण जर SBI मध्ये पण बाईंग यायला चालू झालं आणि HDFC मध्ये पण बाईंग यायला चालू झालं तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला 46,760 ही लेवल फिजिबल होताना दिसू शकते. आता जोपर्यंत बँक निफ्टी 46,600 आणि 45,600 ह्या लेवलच्या वरती ट्रेड करतोय तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये तुम्हाला बायर्स ॲक्टिवेट होताना दिसतील. जर बँक निफ्टीमध्ये जर तुम्हाला मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर सेलिंग करायचं असेल तर बँक निफ्टी कंटिन्युअसली जर 45,944 ह्या लेवलच्या खाली जर ट्रेड केला तरच तुम्हाला बँक निफ्टीमध्ये सेलिंग करायचं आहे. म्हणजे बँक निफ्टी फ्लॅट ओपन होऊन जर 45,944 ह्या लेवलच्या खाली जायला चालू झाला तर तुम्ही तिथं पुट ऑप्शनचा विचार करू शकता. बँक निफ्टी जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये गॅप अप ओपन झाला तर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला 46,333 ह्या लेवलवरून CE ऑप्शनमध्ये ट्रेड करायचा आहे. ह्या लेवलच्या वरती जर बँक निफ्टी गेला तरच तुम्हाला इथं CE ऑप्शन घ्यायचा आहे. जर बँक निफ्टी उद्या काही कारणास्तव 200-300 पॉईंट गॅप डाऊन ओपन झाला तर बँक निफ्टीसाठी 45,600 आणि 45,500 हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 300-400 पॉईंट गॅप डाऊन ओपन झाला तर मार्केटमध्ये इथनं एक जबरदस्त टेक्निकल पुलबॅक हायर साईडला CE साईडला आपल्याला बघायला मिळू शकतो. त्यामुळे जर मार्केट पहिल्या 15 ते 20 मिनिटांमध्ये जर 45,500 ह्या लेवलला सपोर्ट घेऊन जर हायर साईडला जायला चालू झालं तर तुम्ही तिथं कॉल ऑप्शनचा विचार करू शकता. त्यावेळेस तुमचं जे काही टार्गेट असेल ते पहिलं टार्गेट असेल ते 45,800 आणि दुसरं टार्गेट हे 46,000 पर्यंतचं टार्गेट तुम्हाला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतं. तर मित्रांनो उद्या मार्केट 2 दिवसाच्या सुट्टीनंतर ट्रेड करणार आहे. मार्केटमध्ये ज्या काही एक्सपायरी आहेत त्या एक्सपायरी आता मंथली एक्सपायरी 2 वेगवेगळ्या ट्रेडिंग सेशनमध्ये होणार आहेत. त्यामुळे मार्केटमधल्या ज्या काही पोझिशन मॅनेजमेंट असेल किंवा जे काही हेजिंग असेल त्या हेजिंगमध्ये खूप वेगळ्या पद्धतीनं फरक पडणार आहे. त्यामुळे मार्केटमध्ये तुम्ही पहिल्या सेशनमध्ये कमी लॉटवरती ट्रेड करा. व्यवस्थित ज्या लेवल आहे त्या लेवल फॉलो करा आणि त्यानुसार तुम्ही तुमचा ट्रेड प्लॅन बनवा. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.